पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी मुंबईमधून आहे। षण्मुखानंद सभागृहामध्ये आज महायुतीकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार ओहे उपस्थित आहेत। यावेळी शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवायची या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे। महायुती सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे बॅनरही षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर लावण्यात आलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। महायुतीचा महामेळावा आज मुंबईत होतोय। षण्मुखानंद सभागृहामध्ये महायुतीचा महामेळावा होतोय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर मोठ्या प्रमाणात महायुतीकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। महायुतीचे मोठे फलक आणि महायुती सरकारमध्ये जे जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाचा फलक जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला। आपण जर बघितलं असेल तर नुकताच अधिवेशनामध्ये महिलांसाठी 1500 रुपयाची सवलत जी आहे ती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जी आहे ती नुकतीच जाहीर करण्यात आली आणि त्याचे फलक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सज्ज झालेली आहे आणि त्याचमुळे आज हा जो हा मेळावा जो आहे तो महायुतीचा घेण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी षण्मुखानंद सभागृहाबाहेर आपण जर बघितलं असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 5 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। महायुतीचे सगळे खासदार असतील, आमदार असतील, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी असणार आहेत आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी मार्गदर्शन देखील करणार आहेत। कॅमेरा पर्सन इरफानसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।